100व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या वेळी तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सोलापुरात जुळे सोलापूर भागात एक अद्ययावत नाट्यगृह बांधू अशी घोषणा केली होती। त्याच अनुषंगाने सोलापुरात ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी सोलापूरचे उपायुक्त आशिष लोकरे यांची भेट घेऊन या विषयाची दखल घेण्याची विनंती त्यांना केली। त्यावेळी आशिष लोकरे यांनी आगामी महिनाभरामध्ये जागा फायनल करून पुढच्या कामाला लगेच लागू असे आश्वासनही दिले। याप्रसंगी नाट्य परिषद नियामक मंडळाचे कार्यकारिणी सदस्य व सोलापुरातील उपनगरीय शाखेचे अध्यक्ष विजय साळुंखे, नियामक मंडळाचे सदस्य सुमित फुलमावडी, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरचे कार्याध्यक्ष प्रशांत बडवे, अविनाश महागावकर, अमोल धावळे, लक्ष्मण उपरे आदी उपस्थित होते। नमस्कार, मी प्रशांत दामले। सोलापूर शहरात 1983 पासून मी येतोय आणि सोलापूरचा रसिक प्रेक्षक कसा आहे याची मला पूर्ण जाणीव आहे। अतिशय रसिक प्रेक्षक आहे, पण आता सोलापूर वाढत चाललेलं आहे। आता म्हणजे बऱ्याच वर्षांपासून ते वाढत चाललेलं आहे। त्यामुळे आज मी या नाट्यगृहात इथे बसलेलो आहे, पण अजून एक नाट्यगृहाची गरज आहे आणि त्यासाठी मी आज माननीय उपायुक्त लोकरे यांच्याशी बोललो, त्यांची भेट घेतली आणि त्यांना सर्व रंगकर्मींच्या वतीने रिक्वेस्ट केली, विनंती केली की जुळ्या सोलापुरात अजून एखादं नाट्यगृह झालं तर रसिकांचीही सोय होईल आणि आम्हालाही ते बरं पडेल। म्हणजे एक प्रयोग इथे करायचे, एक प्रयोग तिथे करायचा, असंही करता येईल। कारण आता ते वाढत चाललेलं सोलापूर, त्यामुळे रसिक प्रेक्षकही इकडचे काही तिकडे शिफ्ट झालेले आहेत, त्यामुळे त्यांनाही बरं पडेल, आम्हालाही बरं पडेल। तर आयुक्तांना मी विनंती केलेली आहे आणि आयुक्तांनी ती विनंती मान्य केलेली आहे आणि पुढच्या महिन्याभरात निदान जागा फायनलायझेशन आपल्याला करता येईल असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे। तर सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त त्यांचेही आभार मानतो, आमचे जे आयुक्त आहेत लोकरे उपायुक्त त्यांचेही मी आभार मानतो की त्यांनी या प्रकरणात अतिशय मनापासून लक्ष घातलेलं आहे। रसिक आहेत म्हणजे आयुक्त उपायुक्त आहेतच, पण आधी ते रसिक प्रेक्षक आहेत याची मला जाणीव झाली त्यांच्याशी बोलताना। परत एकदा त्यांना आणि सोलापूर महानगरपालिकेला मनापासून धन्यवाद देतो। आज मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ रंगकर्मी सर्वांचे लोकप्रिय असे दामले सरांची माझी भेट झाली आणि सोलापुरातील जे नाट्यप्रेमी आहेत त्या नाट्यप्रेमींच्या मागणीच्या अनुषंगाने सरांनी विनंती केली की सोलापुरामध्ये अजून एक नाट्यगृह असावं। तर सरांशी खूप चांगला संवाद झाला आणि मी सरांनाही बऱ्याच गोष्टींशी चर्चा झाली। सरांनी जी मागणी केली की सोलापुरामध्ये अजून एक नाट्यगृह असावं, सरांच्या मागणीच्या अनुषंगानं मी आमच्या महापालिकेचे जे आमचे संबंधित सर्व कर्मचारी आहेत त्यांच्या माध्यमातून ज्यांचा संबंध आहे विषयाशी आहे त्या सर्वांकडे या विषयाची माहिती घेऊन माननीय आयुक्तांनी याविषयी ब्रीफ करून प्रयत्न हा करेल की येत्या महिनाभरामध्ये हा विषय कसा मार्गी लागेल यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील राहील। अपेक्षा हीच आहे की सोलापूरकर हे खूप रसिक प्रेक्षक आहेत। आता जे आपलं हुतात्मा स्मृती मंदिर आहे जवळपास 1984 पासून शहरातील नाट्यप्रेमींच्या सेवेमध्ये आहे। प्रयत्न हाच आहे की सोलापुरातलं जे नाट्यसंस्कृती आहे ती अधिकाधिक बहरावी, अधिकाधिक लोकांना नाटकांचा आस्वाद घेता यावा यासाठी महापालिका प्रयत्नशील राहील आणि येत्या महिनाभरामध्ये हा विषय कशा रीतीने जागा निश्चितीचा आपल्याला संबोधला यासाठी प्रयत्न करू। धन्यवाद।